बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटीच्या वादामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच आता महाराष्ट्रात MST CET 2026 परीक्षेत नीटपेक्षाही मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे। काँग्रेस नेते सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ समोर आणत परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरतीच मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। 12वीत केवळ 35 ते 40% गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना MST CET मध्ये 90 ते 99% कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित केलाय। या दाव्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। MST CET परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET सेलने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे। CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या पेपर घोटाळा आणि निकालातील गैरव्यवहाराच्या आरोपांचं खंडन केलं। सोशल मीडियावर फिरणाऱ्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसून परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पडली असं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितींवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावं असं आवाहनही त्यांनी उमेदवार आणि पालकांना केलं आहे। दरम्यान काँग्रेसचे सचिन सावंत यांनी महाराष्ट्रातील MST CET घोटाळा सर्वात आधी समोर आणला होता। ज्या विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्ड परीक्षेत जेमतेम 35 ते 40% गुण मिळाले आहेत त्यांना CET परीक्षेत चक्क 90 ते 100% कसे पडू शकतात असा गंभीर सवाल सावंत यांनी उपस्थित केला। तसेच या धक्कादायक निकालाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती। नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात आणि राज्यात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जाते। या पार्श्वभूमीवर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे आणि पोलीस कारवाई तत्काळ मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे। जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणाले, परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्थेविरोधात न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणं लोकशाहीला शोभणारं नाही। मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे आणि बजावण्यात आलेल्या नोटिसा तत्काळ मागे घ्याव्यात। लोकशाही मार्गाने केलेल्या या आंदोलनादरम्यान सरकारनं आश्वासन दिलं होतं की विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही। या आश्वासनावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। मात्र आता पोलिसांमार्फत विद्यार्थ्यांची धरपकड सुरू असून हा विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा भंग आणि फसवणूक आहे। ज्यांनी परीक्षेच्या पवित्र व्यवस्थेशी खेळ केला आणि पेपरफुटीसारखा गंभीर गैरप्रकार केला त्यांच्यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे। त्याऐवजी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच दडपशाही केली जाते ही अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी बाब आहे। बिहार आणि आसाम राज्य सरकारनी आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याचं अधिकृत परिपत्रक काढलंय। महाराष्ट्र सरकारनेही या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करून याच धर्तीवर परिपत्रक काढावं आणि सरकारनं दिलेल्या आश्वासनाची प्रामाणिक अंमलबजावणी करावी। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेबाबत शेतकऱ्यांना मोठी आनंद वार्ता दिली आहे। ही संपूर्ण योजना एकूण 3 टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे। यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती। त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडाही समोर आला आहे। मात्र या महत्त्वपूर्ण योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं बंधनकारक असणार आहे। यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यात एकावर पीक कर्ज होतं आणि यादीत नाव आलं नाही असं त्यांना वाटलं। कर्जमाफीच्या अटीत बसतील अजून 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तसेच कागदपत्रांचीही पूर्तता केल्यावर लाभ लगेच शेतकऱ्यांना मिळणार असून कर्जमाफी ही 3 टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे। पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होत आहेत। दुसऱ्या यादीत 16,95,000 शेतकरी असल्याचं भरणे यांनी स्पष्ट केलं आहे। जशा याद्या कागदपत्र पूर्ण होतील तशा याद्या लागतील। यादीत नाव असेल किंवा नसेल, पूर्तता झाली की नाव येईल। याद्या प्रसिद्ध होतील, काळजी करू नका असं आश्वासन भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे। तसेच शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयांची रक्कम दिली जाणार आहे। थकबाकी 2 लाखांची रक्कम माफ केली जाणार आहे। तक्रारी असतील तर दुरुस्त केली जाणार आहेत। कर्जमाफीची योजना सुटसुटीत आहे। यादीत योग्य कागदपत्र दिली तर लाभ नक्की मिळणार आहे।
अमरावतीत सर्वाधिक जास्त पेरणी झाली आहे, सर्वात कमी पेरणी ठाण्यात झाली आहे. तसेच पावसाचा अंदाज घेत पेरणी होत असल्याचं भरणे यांनी म्हटलं आहे. तसेच पालघर येथे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भात निश्चित मदत केली जाईल. आमचं सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचं भरणे यांनी म्हटलं आहे. रोहित पवार हे जाणीवपूर्वक रोज खोटे बोलत आहेत अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांनाही खोटं बोलण्याची सवय लागल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघात कामं करायची नसल्यानं केवळ खोट्या गोष्टी पसरवणं एवढंच काम त्यांच्याकडे उरलंय असा टोलाही बन यांनी लगावला. रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमपीएससीचा पेपर फुटल्याचा दावा केला होता, परंतु खुद्द संबंधित विद्यार्थ्यांनाच असा आरोप करायचा नव्हता असं स्पष्ट केल्यानं नवनाथ बन यांनी निदर्शनास आणून दिलं. नवनाथ बन म्हणाले की जेनझीच्या नावानं देशात अराजकता पसरली पाहिजे एवढा संजय राऊत यांचा उद्देश आहे. त्या उद्देशापोटी तरुणांचे माथी भडकवण्याचा उद्देश मनसे उभाटा आणि संजय राऊतांसह काही लोकांचा आहे. नेपाळ, बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्या देशात होणार नाही, कारण देशातील तरुण देशभक्त आहेत. राऊतांचा उद्देश कधी पूर्ण होणार नाही. तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. नवनाथ बन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा रोज तरुणांशी संवाद साधतात. संसदेत सुद्धा आम्ही चर्चेला तयार आहोत, पण चर्चेपासून राऊतांचे नवीन मालक राहुल गांधी पळ काढतायत. 60 वर्षांमध्ये तुम्हाला 370 हटवता आलं नाही, ते अमित शहा यांनी हटवलंय. वंदे मातरम सक्तीचं करण्यासाठी देशाला 70 वर्ष लागले. अनेकांनी त्याला विरोध केला, भाजपनं ते सक्तीचं केलं. म्हणून उभाटाच्या पोटात दुखायला लागलं, कारण तुमची निष्ठा वंदे मातरम सोबत नाही तर मदरशा सोबत आहे, म्हणून तुम्ही विरोध करत आहात. पेपर फुटीचे विधेयक सुद्धा पास होईल या चर्चेसाठी विरोधक पळ काढतायत. दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला 6 महिने पूर्ण होऊनही अंतिम चौकशी अहवाल जाहीर न झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसह बारामतीतील नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी तपास यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या दुर्घटनेमागील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना योगेंद्र पवार म्हणाले की अजित पवार यांच्या निधनाला 6 महिने पूर्ण झाले, मात्र अद्यापही या दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. प्राथमिक अहवालावर समाधान नसल्याचं सांगत त्यांनी सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. योगेंद्र पवार म्हणाले, अजितदादांना जाऊन आज 6 महिने झाले. हा काळ कसा गेला हे कळालंच नाही. पहिल्या दिवसापासून आमची एकच मागणी आहे की या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. पहिल्या महिन्यात प्राथमिक अहवाल आला, मात्र तो आम्हाला पटलेला नाही. त्या अहवालातील अनेक मुद्दे चुकीचे असल्याची आमची भावना आहे. त्यांच्या मते इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही अंतिम निष्कर्ष अद्याप समोर न आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. योगेंद्र पवार म्हणाले की आम्ही संयम ठेवला. दुसरा अहवाल येईल, तिसरा अहवाल येईल अशी अपेक्षा होती, पण 6 महिने उलटून गेले तरी सत्य जनतेसमोर आलेलं नाही. यावेळी त्यांनी अलीकडील अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचाही उल्लेख केला. अशा मोठ्या घटनांमध्ये चौकशी प्रक्रिया वेळ घेते हे मान्य असलं तरी जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी तपास यंत्रणांनी नियमित माहिती द्यायला हवी असं त्यांनी नमूद केलं. चौकशीतील विलंबावर नाराजी व्यक्त करत योगेंद्र पवार म्हणाले, आजही मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झालेलं नाही. त्या दिवशी नेमकं काय घडलं हे जनतेला कळालं पाहिजे. CID, DGCA आणि इतर यंत्रणा चौकशी करत असतील तर निष्कर्ष यायला एवढा विलंब का होत आहे, हा प्रश्न बारामतीतील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर महाराष्ट्रातील एमपीएससीचा तसंच सीईटीचा देखील पेपर फुटला असल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दखल घेतली आहे. तसंच त्यांनी पेपर फुटीचे पुरावे देखील एमपीएससी कडून दिले असून आयोगानं याची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच गृह खात्याचं म्हणणं आहे की यात काहीच निघालं नाहीये, तर गृह खातं कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय. रोहित पवार म्हणाले, सीईटीचा जो मुद्दा आहे तो आमच्याकडे देखील आलाय. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी हा मुद्दा आता त्यांच्या लेवलला मांडायला सुरुवात केलाय. भाजपचं सरकार जेव्हापासून आपल्या राज्यात आलंय तेव्हापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटलेत. काल पत्रकार परिषद जेव्हा घेतली तेव्हा 15 विभाग आम्ही दाखवले जिथे पेपर फुटले. आता सीईटीचा सुद्धा पेपर फुटला असेल तर हे दुर्दैव आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की कालपासून भाजपकडून वेगळ्या प्रकारचं आंदोलन वेगवेगळ्या राज्यात सुरू केलंय. जिथं भाजपचं सरकार नाही अशा राज्यात पेपर फुटलाय असं ते आंदोलन करतात. दुसरीकडे आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात भाजपच्या देशातल्या सगळ्या नेत्यांनी यावं आणि त्यांच्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करणं गरजेचं आहे. सीईटीमध्ये आम्ही लक्ष घालणार आहोतच. त्याचबरोबर जो एमपीएससीचा पेपर फुटला त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते दिले आहेत. त्यानुसार तपास देखील सुरू झालाय. कांगाडे नावाचे जे विद्यार्थी आहेत जे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने लढतायत त्यांना आज पोलिसांनी बोलावलंय. तसंच ज्यांना जास्तीचे मार्क्स भेटलेत त्यांना देखील चौकशीसाठी बोलवलं असल्याची माहिती पवारांनी दिली आहे. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर सध्या संसदेमध्ये चर्चा सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संसदेत केवळ विधेयकावर बोलून चालणार नाही, तर त्यामागे झालेला भ्रष्टाचार आणि आंदोलकांवर विशेषतः महिलांवर झालेला अत्याचार यावरही सविस्तर चर्चा झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच पोलिसांची दडपशाही आणि विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. केंद्र सरकारकडून आणल्या जात असलेल्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर खासदार अरविंद सावंत यांनी थेट शब्दांमध्ये आपली नाराजी आणि अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सध्या केवळ विधेयकावर बोललं जातंय, पण या विधेयकाच्या पलीकडे जाऊन जो खरा भ्रष्टाचार झाला आहे आणि ज्या पद्धतीचे अत्याचार झाले आहेत त्यावर चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर आणि महिलांवर झालेल्या कारवाईवरून सावंतांनी पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढलेत. पोलिसांनी महिलांसोबत केलेले गैरवर्तन आणि त्यांच्या भूमिकेवर संसदेत चर्चा झाली पाहिजे. आजच्या घडीलाही पोलीस बुलडोझर वापरण्याची आणि घरे पाडण्याची भाषा करत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. शेतकऱ्यांना जसं उद्ध्वस्त केलं तसंच देशातील तरुणांनाही बर्बाद करण्याचा संकल्प भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं केलाय. दिल्लीत तरुणांनी केलेलं आंदोलन हे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालंय. त्यामुळे आंदोलक तरुणांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी केंद्र सरकारवरच गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशा शब्दात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय. नाना पटोले म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्यानं संतप्त तरुणांनी दिल्लीत आंदोलन छेडलं. या आंदोलनात काही समाजकंटक घुसले असण्याची शक्यता आहे. आंदोलनस्थळी असणारे तरुण सांगतायत की तिथं भाजप आणि आरएसएसचे लोक घुसले होते. या आंदोलनाला काळीमा फासण्याचा आणि ते बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप आणि आरएसएस कडून करण्यात आल्याचं मोर्चेकऱ्यांनी सांगितल्याचं पटोले म्हणाले. शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चेबाबत विचारला असता पटोले म्हणाले, कोणत्या पक्षात चाललंय यापेक्षा आम्हाला देशातील तरुणांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटतात. ज्या पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पॅलेट गन आणि AK-47 सारख्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, त्यांना शहरी नक्षलवादी आणि दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला गेला, हे अत्यंत गंभीर आहे. पूर्वी शेतकऱ्यांनी हक्कासाठी आंदोलन केलं की त्यांना अतिरेकी म्हटलं जायचं. आता तरुणांनी आपल्या भविष्यासाठी आवाज उठवला की त्यांना शहरी नक्षलवादी ठरवलं जात आहे. सरकारचा हा हुकुमशाही दृष्टिकोन आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आपण 75वी लोकशाही साजरी करतोय. जंतर मंतरवर आपण पाहिलं की या तरुणांनी राग व्यक्त केला. तिथे राहुल गांधी का गेले नाहीत असा प्रश्न विचारला जातोय. त्याला राजकीय रंग द्यायचा नव्हता म्हणून ते तिथं गेले नव्हते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.